मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत कोकण रेल्वेच्या सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या गाड्यांपैकी एक म्हणजेच गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस बद्दल। ही गाडी 1 एप्रिल 1987 ला सुरू झाली। ही गाडी आजही प्रवाशांची पहिली पसंती का आहे हे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय एम। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, नेत्रावती एक्सप्रेस ही एक डेली मेल एक्सप्रेस आहे जी दररोज मुंबई ते केरळ असा प्रवास करते। ही गाडी दररोज सकाळी 11:40 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटते आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:10 ही गाडी तिरुवनंतपुरम सेंट्रलला पोहोचते। ही गाडी मुंबई ते तिरुवनंतपुरम सेंट्रल हे 1498 किलोमीटरचे अंतर 30 तास 30 मिनिटांमध्ये पूर्ण करते। या दरम्यान या गाडीचा सरासरी वेग ताशी 49 किलोमीटर आहे। मित्रांनो, या संपूर्ण प्रवासासाठी या गाडीला शक्तिशाली WAP7 हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो। आता मित्रांनो, या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचे झाल्यास या गाडीला आधुनिक LHB टाईप रेक जोडण्यात येतात। एकूण 23 कोचची ही गाडी आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी यामध्ये पॅन्ट्री कार, ऑनबोर्ड केटरिंग, ई केटरिंग अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत। मित्रांनो, आता पाहूया या गाडीचे तिकीट दर। मुंबई ते तिरुवनंतपुरम दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 755 रुपये, थर्ड AC साठी 1940 रुपये, सेकंड AC साठी 2780 रुपये, तर या गाडीचे जनरल कोचचे तिकीट हे साधारण 380 रुपयाच्या आसपास आहे। आता मित्रांनो, या गाडीचे मुंबई ते तिरुवनंतपुरम दरम्यान रेल्वेचे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। ही गाडी दररोज सकाळी 11:40 मुंबईहून निघाल्यानंतर ठाणे थांबा घेत दुपारी 12:37 ही गाडी पनवेल जंक्शनला पोहोचते। त्यानंतर रोहा, खेड, चिपळूण मार्गे संध्याकाळी 5:45 ही गाडी रत्नागिरीला पोहोचते। रत्नागिरीहून पुढे राजापूर रोड, कुडाळ आणि थिविम करत रात्री 10:32 ही गाडी मडगाव जंक्शनला 10 मिनिटाच्या विश्रांतीसाठी थांबते। रात्री उशिरा कारवार, कुमटा, मुर्डेश्वर आणि भटकळ असा प्रवास करत पहाटे 4:20 ही गाडी मंगरुळ जंक्शनला पोहोचते। सकाळी 7 ते 10 दरम्यान ही गाडी कासारगोड, कन्नूर, काचिकोड पार करते। सकाळी 10:15 शोरानूर जंक्शनला तर दुपारी 12:20 एर्नाकुलम जंक्शनला पोहोचते। प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलापुझा, कायमकुलम, कोल्लम जंक्शन पार करून ही गाडी संध्याकाळी 6:10 आपल्या शेवटच्या स्थानकावर म्हणजेच तिरुवनंतपुरम सेंट्रलला पोहोचते। मित्रांनो, ही गाडी आपल्या संपूर्ण प्रवासात तब्बल 47 स्टेशनवरती थांबते। या संपूर्ण स्टेशनचे अरायव्हल आणि डिपार्चरचे टाइम मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे। तर मित्रांनो, ही होती नेत्रावती एक्सप्रेसची संपूर्ण माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही कधी या गाडीने प्रवास केला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। रेल्वे बद्दलची अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या ट्रेन लव्हर्स आय एम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया आपण एका अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।